सांग आता माझ्या पोराला जावई म्हणशील का भासा म्हणशील? जोपर्यंत कलेक्टर होत नाही तोपर्यंत भाचाच होणार. रामकृष्ण हरी. आज आम्ही आलो होतो आमच्या लाडक्या बहिणीच्या घरी म्हणजेच नेवासा तालुक्यातल्या पाचेगावला. आणि कशासाठी तर आज आपल्या लाडक्या भाचेच भाचेच जावळ काढायची होती. आणि त्यामुळे जाधव फॅमिलीने या कार्यक्रमासाठी इतकं भारी डेकोरेशन केलं होतं का मामाला ब्लॉग काढायशिवाय पर्यायच नाही राहिला. आणि भाचा लाडका असल्यामुळे मामा पण 2-2 आले होते. आणि नुसते मामाच 2-2 नव्हते आले तर इथं भाचे पण 2-2 होते. त्याच्यामुळे आता लहान्या मामाचं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याला पण आपल्या भाच्याला भाचा म्हणायचं का जावई म्हणायचं हा प्रश्न निर्माणच होणार आहे. मग मला वाटलं का ह्यो जावयाचा प्रश्न लांबवायपेक्षा आपण विषय बदलू. म्हणून मग यांना म्हणलो का काही प्रोसेस असेल तर ती करून घ्या आम्हाला, नाही तर आमच्या भाच्याला ओवळून घ्या. मग काय लाडक्या मामांनी घेतलं भाच्याला मांडीवर आणि कोणी नाराज नको म्हणून दोघांच्या मांडीवर अर्धा ठेवला. मग बहिणीने आणि आत्याबाईंनी अधिराजला ओवळून घेतलं. तर दुसरे भाचे बुवा म्हणे का मला पण ओवळायचं. मग यशराजला म्हणलं का यांच्यातच ओवळू राहिली आपल्याला काही आहे का नाही. तर दाजी म्हणे थांबा. मग दाजींनी मला आणि यशराजला नुसतं ओवळलंच नाही तर आम्हाला कपडे सुद्धा भेट म्हणून दिले. आणि असं झाल्यावर यशराजच्या आणि माझ्या मनामध्ये या कार्यक्रमाचं महत्व आणखीनच वाढलं. मग आम्ही यांना फोटो व्हिडिओ काढायच्या नादी लावलं. मला वाटलं होतं का यांना विषयांतर होईल पण इथं सुद्धा जाधव परिवार आम्हाला टोपी घालण्यात यशस्वी झाला. आणि मामा असल्यामुळे पहिल्या मानाने मी माझ्या भाच्याचे पहिले जावळ काढले. आणि हा मान घ्यायला मी एकटाच नाही तर माझ्या बरोबर यशराज पण होता. आणि विनोदाचा भाग सोडा पण खरंच आपल्या संस्कृतीमधील 16 म्हणजेच षोडश संस्कारांपैकी हा असलेला 8वा किंवा काही प्रांतामध्ये ज्याला 9वा संस्कारही म्हणतात. हा साजरा करताना कुठेतरी मनामध्ये फक्त मामा असल्याबद्दल अभिमानच नाही तर नवीन बाळाचं प्रत्येक पहिलं कार्य साजरं करणाऱ्या आपल्या संस्कृतीचा गर्वही वाटतो. आता मला आपल्या लक्ष्मीच्या जावळ काढण्याचे वेध लागलेले. त्यापूर्वी तिचं आपल्या घरी स्वागत करूया. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.